नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आपल्या जीवनात आर्थिक नियोजनाचे खूपच महत्त्व असते। प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आर्थिक संकटेही येतातच, पण आपण त्यांचा सामना कसा करतो हे यावरून सर्व काही ठरते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आर्थिक संकटांचा सामना करण्याची पूर्व नियोजन कशा प्रकारे करावे याबाबत। या विषयावर अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या ग्रंथाचे लेखक श्री विनायक कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन यांनी केलेले आहे, ज्यांचे प्रकरण 13वे नकारात्मक प्रसंगी नियोजनच उपयुक्त हे खूपच प्रेरणादायी आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर्थिक नियोजनाचे महत्त्व, आर्थिक संकटांना कसे सामोरे गेले पाहिजे, नकारात्मक घटकांचे मानसिकतेवर होणारे परिणाम आणि अशा प्रसंगांसाठी पूर्व नियोजनाची प्रक्रिया, शिवाय विद्यमान आर्थिक जबाबदाऱ्या, कर्ज व्यवस्थापनाची सूत्रे, पतदारीचे प्रमाण आणि ऋण सेवा प्रमाण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण सखोल चर्चा आज करणार आहोत। चला तर मग आजच्या या ज्ञानदायी प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांपासून। मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर मित्रांनो, तुम्हाला कधी विचार आला आहे का की आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पूर्व नियोजन का महत्त्वाचे असते? जेव्हा अनपेक्षित आर्थिक अडचणी येतात तेव्हा त्यांचा आपल्या मानसिकतेवर आणि जीवनावर होणारा परिणाम हा कसा असतो? तसेच तुम्हाला माहिती आहे का की पतदारीचे प्रमाण आणि ऋण सेवा प्रमाण यासारखी सूत्रे तुमच्या आर्थिक आरोग्याचा पाया मजबूत कशा प्रकारे करतात आणि हे सर्व करताना विद्यमान आर्थिक जबाबदाऱ्या आणि कर्जाचा समतोल साधण्यासाठी कोणती रणनीती तुम्हाला उपयुक्त ठरते? चला या सर्वच प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधूया आणि आर्थिक संकटांची यशस्वीरित्या सामना करण्याचे मार्ग जाणून घेऊया। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नकारात्मक प्रसंगी नियोजनच उपयुक्त कसं ठरते। चलनवाढ, सरकारी बरी वाईट धोरणे, युद्धजन्य परिस्थिती या व्यक्तीच्या अनियंत्रित बाह्य घटकांचा समाज स्वास्थ्यावर आणि पर्यायाने नागरिकांच्या राहणीमानावर होणारा परिणाम हा मोठा असतो। आर्थिक नियोजन केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेऊन न करता नकारात्मक घटना लक्षात घेऊन त्याची तजवीज केलेली असणे कधीही योग्य ठरते। रोजगार माहिती आणि भरती क्षेत्रात कार्यरत असलेल्या मायकेल पेज या कंपनीने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात बहुसंख्य भारतीय पगारदार हे कोविड पश्चात मिळालेल्या अनुभवातून स्वतःचे जगणे, कुटुंबाचे मोल आणि आरोग्य हे घटक लक्षात घेऊन स्वतःच्या जीवनातील नोकरीचे अवास्तव वाढलेले महत्त्व कमी करण्यासाठी नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय हे घेत आहेत। कुटुंबाचे तसेच व्यक्तिगत आनंदासाठी प्रसंगी वेतनवाढ तसेच पदोन्नती नाकारण्याचा निर्णय सुमारे 61% लोकांनी घेतलेला आहे। राहणीमान आणि जीवनशैलीचा समतोल सांभाळतानाच नोकरीतील असह्य ताणतणाव हाच समतोल बिघडून लागल्यामुळे लोक या निर्णयात आले असल्याचे या सर्वेक्षणात आढळलेले आहे। कोविड काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक आणि केलेली वेतन कपात याचा बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आढळतो। अर्थात हे फक्त भारतातच झाले असे नाही, तर संपूर्ण जगभरात हे झालेले आहे। नोकरीला लागताना, नोकरीतील बदलीला किंवा पदोन्नतीमुळे बदलणाऱ्या या परिस्थितीला सामोरे जाताना, लग्न करताना, घर खरेदी किंवा विक्री करताना, कुटुंब विस्तार करताना, नवीन नवीन व्यवसाय उद्योग सुरू करताना होणारे कौटुंबिक आणि आर्थिक बदल हे बारीक तपशिलात नोंदणे महत्त्वपूर्ण ठरते। प्रत्येकाच्या जीवनात केवळ हेच चांगले बदल असतील असे नव्हे। कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू किंवा असाध्य रोगामुळे सातत्याने कराव्या लागणाऱ्या इस्पितळाच्या वाऱ्या, घटस्फोट, नोकरी सुटणे, उद्योग व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी वाईट बदल सुद्धा कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य
पथ्य घालून टाकतात. याशिवाय चलनवाढ, सरकारी बरी वाईट धोरणे, युद्धजन्य परिस्थिती या व्यक्तीच्या अनियंत्रित बाह्य घटकांचा समाज स्वास्थ्यावर आणि पर्यायाने नागरिकांच्या राहणीमानावर होणारा परिणाम हा मोठा असतो. आर्थिक नियोजन केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेऊन न करता आपण नकारात्मक घटक लक्षात घेऊन त्याची तजवीज केलेली असणे हे कधीही योग्यच ठरते. विद्यमान आर्थिक जबाबदाऱ्या जसे की गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी आणि देणी म्हणजेच मुलांच्या शाळा महाविद्यालयाचे शुल्क, शिकवणीचे शुल्क अशा गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या परतफेडीच्या नियोजनाची एक रूपरेषा आपण आखून ठेवावी. उठसूट क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय आटोक्यात आणून आपल्या शिरावरील एक आर्थिक जबाबदारी कमी करण्यासाठी प्राधान्याने विचार करताना सर्वाधिक व्याजदराचे कर्ज किंवा उचल प्रथम फेडणे हे हिताचे ठरते. यासाठी आपल्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेत रोकड सुलभता प्रमाण म्हणजेच लिक्विडिटी रेशो हा विचारात घेतला पाहिजे. म्हणजे पटकन रोखीत उपलब्ध होणाऱ्या साधनाला मासिक खर्चाने भागले असता मिळणारी संख्या पाहिली पाहिजे. आपत्कालीन समय किंवा नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन अचानक बंद पडले असता मासिक खर्च भागण्याची क्षमता ही संख्या दर्शवते. रोकड सुलभता प्रमाण याचपेक्षा 5 पेक्षा अधिक असणे योग्य ठरते. आपल्या एकूण मालमत्तेतून किती कर्ज फेडण्याची क्षमता आहे हे सोल्व्हेन्सी रेशो म्हणजे पतदारी प्रमाण दर्शवते. एकूण मालमत्तेस एकूण कर्जाने जर भागले असता पतदारीचे प्रमाण आपल्याला कळते. हे प्रमाण 1.5 पेक्षा अधिक असणं चांगलं असते. तसेच ऋण सेवा प्रमाण म्हणजेच डेबिट सर्व्हिस रेशो दर महिन्याला निव्वळ उत्पन्नाच्या किती प्रमाणात कर्जाच्या फेडीचे प्रमाण आहे ते दर्शवते. एकूण मासिक कर्जफेडीच्या रकमेस मासिक निव्वळ उत्पन्नाने भागून 100ने गुणले असता ऋण सेवा प्रमाण आपल्याला मिळते. सर्व बँका कोणतेही कर्ज देताना प्रथम निव्वळ मासिक उत्पन्नाचे कमाल 60% ऋण सेवा प्रमाण बघूनच कर्ज मंजुरीचा निर्णय घेत असतात. गृहकर्जाच्या फेडीसाठी मात्र हेच प्रमाण 30 ते 40% दरम्यान निश्चित केलेले असते. उपरोक्त या सूत्रावरून आपल्याला असं लक्षात येते की कोविड सदृश्य परिस्थितीमुळे किंवा नोकर कपातीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता प्रथम आजवर केलेल्या गुंतवणुकीचा शक्य असेल तितका हिस्सा कर्जाचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी वापरणे हे हिताचे असते. या सर्व पार्श्वभूमीवर जर भविष्यात असे प्रसंग आले तर एकीकडे मानसिक तयारी ठेवून आपत्कालीन आर्थिक नियोजन केलेले असेल तर कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहून मनावर ताण येणार नाही. खरं तर नोकरी अचानक गेली तर किंवा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारावी लागली तर अशा जर तरचा विचार आजही अशाश्वत परिस्थिती लक्षात घेत प्रत्येक पगारदाराने मनाच्या एका कोपऱ्यात जरूर केलाच पाहिजे. तर मित्रांनो, आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजन हे एक प्रभावी हत्यार आहे. आपण या व्हिडिओमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व, संकटाच्या वेळी मानसिकतेवर होणारे परिणाम, विद्यमान जबाबदाऱ्या आणि कर्ज व्यवस्थापनाच्या सूत्रावर चर्चा केली. लेखक विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ या ग्रंथातून घेतलेले हे विचार आपल्याला आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी आणि नकारात्मक प्रसंगांशी धैर्याने सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. लक्षात ठेवा की योग्य आर्थिक नियोजन आणि पतदारीचे व ऋण सेवा प्रमाणाचे अभ्यासपूर्वक पालन केल्यास आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जाणे अधिक सुलभ होणार आहे. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये नवीन दृष्टिकोन नक्कीच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.